नीट ऐका, माई साहेब येत आहेत. त्या जे सांगतील ते नीट ऐकायचं आणि तसंच करायचं, कळलं का? या माई. जालिंदर, हा माई. त्यांना सांगितलं का? माई आम्ही यांना कल्पना दिली आहे, तुम्ही पण एकदा सूचना दिली तर बरं होईल. माई साहेब, आमचं काय चुकलेलं असतं काय? सांगतोय. या घराच्या चाव्या आम्ही सुनबाईंना दिलेल्या आहेत, त्यामुळे त्या जे जे काही सांगतील ते करायचंय. पण या साम्राज्याच्या चाव्या आणि त्यातले सगळे अधिकार हे शेवटी आमच्याकडेच आहेत, हे विसरायचं नाही. त्यामुळे सुनबाईंनी काहीही सांगितलं तरी ते करायचं का नाही हे आम्हाला विचारून नंतरच ठरवायचंय. मी काय म्हणलं कळलंय का तुम्हाला? कोणी जरी ह्याच्या विरोधात गेलं आणि वेगळं काही केलं तर परिणाम काय होतील हे सांगायला हवंय का? चांगलंय. चला कामाला लागा. माई, हे सगळं करायची काय गरज होती? म्हणजे हे चाव्या वगैरे. आत्ताच तर खरी गरज आहे जालिंदर. रमावतीमध्ये सोनबाईंच्या नावाचा खूपच बोलबाला होतोय. रक्षण करत्या म्हणे. तुम्हाला म्हणून सांगते जालिंदर, राजकारणामध्ये एकच नाव सतत असं गाजत राहणं चांगलं नाही. त्यामुळे या रक्षण करतीला आता या घरातच डांबून ठेवायला लागल. तिला इथल्या कामातच अडकवलं पाहिजे, म्हणजे या रक्षण करत्या बाहेर जाऊन काही करणार नाहीत आणि लोक त्यांचं नाव आपोआप विसरतील. आणि हे असंच व्हायला हवंय. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचंय. कळलं का? या. चांगलंय. होय साहेब. हा नाही आता तब्येत बरी आहे त्यांची. नाही काळजी करण्यासारखं काही नाहीये. मी सांगतो ना त्यांना. सांगतो. हा चालतंय. हा थँक्यू साहेब, थँक्यू. दिदे, तुला माहितीये का कोणाचा फोन आला होता? स्वतः पानसंडे दादांचा. हा खरं तर वैद्यांची विचारपूस करायला फोन केला होता, पण मला खूप भारी वाटलं त्याने स्वतःहून फोन केला. काय मग हिरो, तुझ्या हिरोईनचं म्हणजे तुझ्या बायकोचं लय म्हणजे लयच कौतुक होतंय रे. गावामध्ये मोठमोठे बॅनर काय लागलेत, घोषणाबाजी काय, मोठमोठ्या साहेबांचे म्हणजे स्वतः पानसंडे साहेबांनी फोन केला. बा बा बा, जरा जास्तच कौतुक होतंय है का नाही? जास्तच म्हणजे व्हायलाच पाहिजे. आता वैद्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून माईंचा जीव वाचवलाय, मग कौतुक असणारच ना. बरोबर असणारच कौतुक. आता तिने एवढी मोठी गोष्ट केली, मग तिला असं इनाम म्हणून काही असं गिफ्ट वगैरे काही? ए दीदे, काय बोलतेस ग? तुला माहित नाही काय त्या माझ्याकडनं गिफ्ट घेत नाही म्हणून? मागच्या वेळी त्या गिफ्टच्या लपड्यात काय करावं लागलं आणि त्याचं पुढं काय झालं माहिती आहे ना तुला? नाही खरंय तुझं, पण मी काय म्हणते, मी असं मोठं काहीतरी गिफ्ट द्या असं नाहीच म्हणते. तसं छोटस म्हणजे छानशी साडी दिली तरी ती खुश होईल रे. साडी सिलेक्ट करून ठेवली आहे. काय म्हणलास तू? काय नाही मग तू हे मी काही सुचवू का? हे बघ, काय गरज नाही, जा तू. अरे जा मी बघतो. जा म्हणलं ना, जा मी बघतो. जा.